वाटत त्यांना की हे लढवय वगैरे आता काय कामाचे आहेत, 41 निवडून आलेले, आता काय करायचे आहे, लढवायचं आता काय काम नाही. बरोबर आहे ना. तर समजा ना त्यांची तुमची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होतोय अशा देखील बातम्या येत आहेत. तुमच्याकडनं डोर्स ओपन आहेत का नेत्यांसाठी, चर्चेसाठी, डिस्कशनसाठी? माझं कोणाशी चर्चा नाही. चर्चा ते समीर भाऊजी करतायत. पण मी तुम्हाला एक सांगतो, काय मला मंत्रिपद मिळालं की नाही हा महत्त्वाचा मुद्दाच नाही. ज्या पद्धतीची वागणूक तुम्ही देत आहात, काय हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या पक्षामध्ये आपल्या मानसन्मानाची फक्त खुर्चीत बसवलं तिकडे आणून म्हणजे काय मानसन्मान झालं. निर्णय प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो, डिसिजन मेकिंग बॉडी ज्याला म्हणतो, ते या तिघांचीच चालते. आम्हाला पताच लागत नाही शेवटपर्यंत. फक्त आम्ही त्यांची ऑर्डर ऐकायची. मला असं वाटतं की बस ठीक आहे, आता आपण आपल्या मतदारसंघाचं काम करावं. साहेब ओबीसी म्हटलं की माझ्या शुभेच्छा आहेत ना. काय नवीन नेतृत्व तयार करा तुम्ही, नवीन नेतृत्व तयार करा. जे आहेत ते मागच्या वर्षामध्ये किती वेळा ओबीसी बद्दल बोलले त्याचा अभ्यास करा. साहेब शेवटचा प्रश्न, काहीतरी निर्णय आणि भूमिका घ्या, त्यांच्यासाठी काही निर्णय आणि भूमिका होय. आता जसं सांगितलं आमच्या इथल्या कार्यकर्त्याने, साहेब तुम्ही जो निर्णय घ्याल त्याच्या पाठी 100% उभे आहोत. नाशिकला कार्यकर्त्यांनी सांगितलं तेच. उद्या आता परत जे समता परिषदेचे आणि इतर सुद्धा लोक येणार आहेत, लिडर्स येणार आहेत. काय काय सांगतात ते ऐकणार आहेत नाही. कारण सगळ्यांना जो काही शॉक बसलेला आहे किंवा वाईट वाटलेला आहे, तर जे काय झालं ते मला परत सांगावं लागणार आहे. त्यातून काय त्यांचं म्हणणं ते ऐकावं लागेल. बघू काय करायचं. पण मतदारसंघात जे आहे सेवा करणार ते तर खरं आहे ना. सुप्रियाताई बोलल्या ते खरं आहे. कारण ते तुम्ही तुमचे जर जुने जे रेकॉर्ड काढून पाहिले तर तुम्हाला दिसून येईल की पवार साहेबांच्या बाजूला माझी खुर्ची असेल. एवढंच नाही तर पवार साहेबांचं शेवटचं भाषण त्याच्या अगोदरचं माझं भाषण असायचं. हे तर खरंच आहे ना. सर या चांगली माणसं तयार. सर या राष्ट्रवादीमध्ये तुम्हाला मान मिळत नाही, पण त्या राष्ट्रवादीत मान मिळत होता असं तुम्ही सांगताय. काही हा इशारा? मी राष्ट्रवादीने सगळ्या पक्षांमध्ये आतापर्यंत होतो, त्या प्रत्येक पक्षामध्ये मला मान मिळत होता, सन्मानाची वागणूक मिळत होती. आणि मी काय जीव धोक्यात घालून लढत होतो पक्षासाठी. मान असाच मिळत नाही. त्याच्यासाठी पक्षात काम करावं लागतं, पक्ष वाढवावा लागतो. काय त्यासाठी जर तू इतिहास बघितलं माझा तर तुझ्या लक्षात येईल. एक कुठेतरी स्वगृही परतण्याची. आणि आता सुद्धा जे आहे हा मध्ये जो आहे 1 वर्ष जो आहे जो लढा चालला होता तो एक हातीच लढलो मी. माहिती आहे तुम्हाला. बीडची घरं जाळण्यापासून जो लढा सुरू झाला होता त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्याचा आपण काय पाहिलं, एक हाती लढलो. परंतु त्यावेळेला अशी काही लढाई चांगली लढलो तर मला चांगलं काहीतरी बक्षीस मिळायचं. आता सुद्धा एक वेगळं बक्षीस मला मिळालं. साहेब